पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु जननी महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण स्वरूप आणि आदिशक्ती स्वरूप अशा सर्व स्त्रिया श्रोत्यांना आणि पुरुषांना माझा नमस्कार। आज अचानक सेवेचा योग आलेला आहे आणि वाटवे मॅडम काही कारणासाठी येऊ शकणार नाही, त्यामुळे मला मी काल रात्री जोशी मॅडमचा निरोप आला देत आहे का म्हणून तुम्ही सकाळी बघितला, म्हणजे हरकत नाही। तर पहिल्याने मनात विचार आला होता की नवरात्र उपासना हा विषय घ्यावा म्हणून, आणि तसं ती थोडीशी तयारी पण केली होती, पण नंतर लक्षात आलं तर नवरात्र जवळजवळ संपलेलं आहे। त्यामुळे पुढच्या वेळेला नवरात्राच्या अगोदर जर हा विषय घेतला आणि तो जाहीर करून दिला, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शेड्यूल जाहीर करतो तो जाहीर करून दिला तर आणखी जास्त लोक येऊ शकतील त्यावेळेला आणि जास्त लोकांना त्याचा लाभ होऊ शकेल। म्हणून दुसरा जो विषय नवरात्राशी थोडंसं संबंधित तो विषय असा घेतला आहे, कर्तृत्ववान स्त्रिया परिचित अपरिचित। म्हणजे आदिशक्तीच्या जो गजर करतो आपण त्याला तो धरू नये असं म्हणायला हरकत नाही, तर तो विषय आपण बघूया। परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्याला त्यांनी मानवाची निर्मिती झाली। साधारणपणे मनुष्य प्राणी 3.5-4 लाख वर्षापूर्वी मनुष्य प्राणी निर्माण झाला असं सायन्स सांगतं त्या ठिकाणी। त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री या दोन असतात। बहुतेक सगळे प्राणीसंस्था आहे हे पुरुष आणि स्त्री या स्वरूपातच आहे। एखादा अमिबाबा जो प्राणी असतो तो एकटाच असतो, तो एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असं निर्माण होतो। पण सहसा पुरुष आणि स्त्री अशा या दोन संस्था त्या ठिकाणी असतात। त्यात परमेश्वराने पुरुषाला काही गुणधर्म दिलेले आहेत। उदाहरणार्थ शारीरिक सामर्थ्य द्यायला दिलेले आहे, भक्कम मनोबल दिलेलं आहे, विविध विषयांचं आकलन पटकन होणं, अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्याबरोबर स्त्रियांना पण काही गुणधर्म दिलेले आहेत। स्त्रियांना मुख्य म्हणजे सौंदर्य दिलेले आहे, त्यांना वात्सल्य दिलेले आहे आणि अनेक गुणधर्म दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ती स्त्री स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शक होऊ शकते। आपल्याकडे एक सांगितलं जातं की एक पुरुष शिकला तर तो स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतो, पण एक स्त्री शिकली तर ती तिच्या कर्तृत्वाने सगळ्या घराला मोठी करते। त्यामुळे पुरुषांवर काही जबाबदाऱ्या परमेश्वराने दिलेल्या आहेत, स्त्रियांवर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी एक वाक्य सुंदर असं आहे की सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य असतं, सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य असतं, तर सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असतं। अशा दोन गोष्टी म्हणजे बरोबर बॅलन्स होत आहेत। अशा स्त्रीची लौकिक रूपं बरेच असतात। आता पुरुषाचा विचार केला तर तो मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, पिता, काका, मामा, आजोबा वगैरे। स्त्रीचं मुलगी, बहीण, आई, मावशी, काकू, म्हणजे पत्नी, स्त्रीची अलौकिक रूपं असतात। तर त्या ठिकाणी त्या शिक्षिका असते, ती रक्षणकर्ती असते, पोषक पण असते, क्रीडापटू पण असते, पुरोहित पण असते, संस्थाचालक पण असते, अंतराळवीर पण असते, राणी आणि इतर राज्यकारभार चालवणारे पण असते। अशा स्त्रियांच्या विविध रूपांचा आज आपण बघणार आहोत, ज्याच्याकडून एक स्त्री शक्तीचा जागर आपल्याकडून पण त्या ठिकाणी होईल। आता पहिल्यांदा सुरुवात करूया आई। साधारणपणे जन्मानंतर आपल्या 6व्या वर्षापर्यंत जास्त आपला आयुष्य संबंध होतो आणि त्यानंतर हळूहळू तो कमी होत जातो। परंतु असं असताना सुद्धा मागाशी मी सांगितलं की परमेश्वराने काही अलौकिक गुणधर्म प्रत्येक पुरुषात पण घातलेले आणि स्त्रीत पण घातलेले। तसंच स्त्रीमध्ये पण काही अलौकिक गुणधर्म घातले की त्या शिकलेली असली फारच उत्तम, शिकलेली नसली तरी तिच्यात ते गुणधर्म असतात। ते किती टोकाचे असतात त्याची एक छोटीशी उदाहरण सांगतो, कदाचित मागे पण मी बोललो असतो, पण या संदर्भात आपण त्याला जोडून घेऊया। पुण्यामध्ये सकाळ नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये साधारण 30-एक वर्षापूर्वी एक दर रविवारी त्याचं सदर असतं बघा, पुरवणी असते, त्या पुरवणीमध्ये सदर असतं। तर त्यावेळेला त्याने असा विषय दिला होता, आई या विषयावर तुम्हाला जे सांगायचं आहे तुमच्या आईविषयी ते साधारण 200 शब्दामध्ये लिहून पाठवा, आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ। आणि बऱ्याच पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपल्या आईविषयी लिहिलेलं होतं आणि अनेक उद्बुद्ध गोष्टी त्याच्यामध्ये होत्या। त्याच्यातली एक गोष्ट मात्र माझ्या कायमची स्मरणात राहिली आणि मी तिचा उपयोग नेहमी प्रवचनामध्ये करतो। ती अशी आहे की एका महिलेने, आता कर्तृत्ववान स्त्रिया परिचित अपरिचित हा विषय होतो, तर ही अपरिचित महिला बरं का, कारण तिचं नाव गाव आता माझ्या पण लक्षात नाही आहे,
आणि त्या ज्या महिलेने लिहिलं तिचं पण नाव लक्षात नाही आहे. कारण म्हणजे वाचल्यानंतर खूप वर्षानंतर ज्यावेळेला या प्रवचनाच्या संदर्भात मी विचार करायला लागलो त्यावेळेला म्हटलं अरे हे आपल्याला प्रवचनामध्ये उदाहरण देण्यासाठी अतिशय चांगलं आहे. ते असं झालं होतं, त्या महिलेने असं लिहिलं होतं की मी ज्यावेळेला लहान होते, म्हणजे परकरी मुलगी होते. परकरी मुलगी म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. त्यावेळेला माझी आई सकाळी पहिलं तिचं सडासमार्जन झालं की आमच्या घरापुढे तुळशी वृंदावन होतं, त्या वृंदावनापुढे रांगोळी काढायची. पण काही दिवसांत माझ्या मी इकडे तिकडे बागडत असायचे लहान असल्यामुळे. तर माझ्या लक्षात आलं की माझी आई रोज टिपक्यांची रांगोळी काढते. माझी आई फक्त टिपक्यांची रांगोळी काढते. तर काही ठिकाणी डिझाईन असतात, काही ठिकाणी मोर असायचा वगैरे वगैरे निर्णय असायचा. पण माझी आई नेमकी टिपक्याची रांगोळी काढायची. त्याला मी आईला विचारलं, हे काय ग आई, तू नेहमी टिपक्यांची, बरोबर आहे ना? जास्त फास्ट बोलत नाही आहे ना? फास्ट बोलत नाही ना? तर त्यावेळेला मी आईला विचारलं, हे काय ग आई, तू नेहमी टिपक्यांचीच रांगोळी काय करते? आईला त्या परकरी मुलीने विचारलं, हे काय ग आई, तू नेहमी टिपक्यांचीच रांगोळी काय काढते? त्याला त्या आईने जे उत्तर दिलं, त्या म्हणजे ज्या लेखिकांनी सांगितलं, त्यावेळेला मला नीट कळलं नाही. परंतु आज माझ्या लक्षात येतं की आईने माझ्या एका वाक्यामध्ये स्त्रीच्या जीवनाचं संपूर्ण सार सांगितलेलं आहे. पुन्हा सांगतो, आईने काय विचारलं, मुलीने काय विचारलं, हे काय गाई, तू टिपक्यांची रांगोळी काय काढते? आईने उत्तर दिलं, मुली, असे टिपके टिपके जोडतच संसाराची रांगोळी फुलवायची असते. काय मोठं सांगितलं. कदा आता त्या लहान मुलीला कळलं नसेल, पण नंतर तिला कळलं असेल, कारण आईने सांगितलेल्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवतो. तर आता हे टिपके म्हणजे काय, तर हे टिपके घरातल्या माणसांचे असते. जिला आपला संसार सुखाचा करायचा वाटतो तिला सगळ्यांना धरूनच चालावं लागतं, म्हणजे सगळ्यांना सांभाळावं लागतं. त्यांच्या स्वभावाची असू असते. एखाद्याचा स्वभाव रागीट असतो, एखादा तुसडा असतो. हे कसं असलं तरी तिला त्यांना घेऊनच, म्हणजे तो टिपका जोडावाच लागतो. दोषांचे पण असतो, व्यसनांचे पण असतात, अनेक प्रकारच्या मनोवृत्तीचे पण असतात, एकमेकांची असूया हेवे दावे असे सगळ्याचे असतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये जेवढे जेवढे गुणधर्म किंवा गुण किंवा दोष जे काय असतील ते सगळ्याचे असू शकतात. ते किती असतात हा भाग जर बघून ठेवून द्या, पण असतात हे मात्र खरं. पण जिला आपला संसार सुखाचा करायचा वाटतो तिला हे सगळे टिपके जोडावेच लागतात. आणि जी टिपके जोडण्यामध्ये यशस्वी होते तिचा संसार सुखाचा होतो. किती सुंदर त्या ठिकाणी म्हणलं. आता ही अपरिचित महिला आहे, ती कोण आहे, नाव गाव तुझं काही पहिले आहे. परंतु आपण जर का थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, तुमच्या आणि माझ्या पण, की आपल्याला पण आपल्या आईने असं काहीतरी सांगितलेलं आहे. ते त्याचं महत्त्व त्यावेळेला कळलं नसेल, परंतु आता लक्षात येतं की अरे च्या, आपल्या आईने केवढं सांगितलं. आणि त्या पत्ररेखी यांनी शेवटी म्हणलेलं आहे, माझी आई फक्त दुसरी शिकलेली होती, माझी आई फक्त दुसरी शिकलेली होती. आज मी म्हणली डबल ग्रॅज्युएट आहे, परंतु अजून सुद्धा माझ्या आईच्या त्या वाक्याचा अर्थ लावताना मी माझी मती गुंग होऊन जाते एका वाक्याचा अर्थ लावताना. आणि हे सांगणारी आई फक्त दुसरी शिकलेली होती. म्हणून मी पहिल्यांदा जे विधान केलं, शिकलेली असली उत्तमच आहे, शिकलेली नसली तरी परमेश्वराने तिच्यात काही गुणधर्म घालून पाठवलेले आहेत, ज्याच्यामुळे ती तिचा संसार सुखाचा करू शकते. पण ते तिचे गुणधर्म प्रसंगाच्या अनुषंगाने प्रकट होतात. कदाचित तो प्रसंग आला नाही तर प्रकट होणार पण नाही, पण गुण असतात हे मात्र खरं. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यामुळे आणखीन एक आता एक परिचित आईच्या बद्दल बघूया. आपल्याला सगळ्यांना डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नाव ऐकलेलं आहे. पुण्यातच येते, त्या ठिकाणी सकाळ नगरच्या त्या भागामध्ये राहतात. माझा त्याचा थोडासा परिचय झालेला आहे. त्याच्यावर मी एक लेख लिहिताना मला काही माहिती हवी होती, मी त्यांना जाऊन भेटलो होतो. त्यांनी ती मला माहिती सांगितली आणि त्यांनी त्यांच्या आईचा फोटो पण दिला. तर त्याचं कारण असं की त्यांचा जन्म तिकडे माशेलचा गोव्याला, पण वडील लवकर गेले. त्यामुळे या रघुनाथ त्यांना म्हणजे रमेश म्हणतात, घरातले लोक रमेश म्हणतात. तर या मुलाला घेऊन आई मुंबईला आली. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की ज्याला काही म्हणजे कामधाम वगैरे असं काय आवाज रोजगारासाठी सगळे मुंबईला येत असत. तसं ती मुंबईला आली आणि त्या ठिकाणी ते आता ती फक्त दुसरीच शिकलेली होती. त्यामुळे अशी स्त्री काय करणार, मग धुणं मांडायची कामं, स्वयंपाक पाण्याची कामं असं करून तिने मुलाला शिकवायला सुरुवात केली. मुलगा शाळेत शिकायला लागला.
शिकता शिकता 7वी झाला. म्हणजे त्यावेळेला वर्नाक्युलर फायनल नावाचा प्रकार होता, तुम्ही ऐकला असेल तो. त्याच्यावर पण नोकऱ्या मिळू शकत असतात बरं का. पण ते शिकत असताना आई त्यांची आर्थिक परिस्थिती अशी खराब असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला अभ्यासासाठी पुस्तकं नसतात किंवा अभ्यास कसं करायचा त्याच्यासाठी वेळ आहे की गोरेगाव स्टेशनमध्ये मी म्हणजे प्लॅटफॉर्मच्या त्या दिव्याच्या खाली अभ्यास केलेला आहे वगैरे लिहिलेलं आहे. त्याने स्पष्ट लिहिले. आज तो माणूस जगविख्यात आहे, पण त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी अशा अशा परिस्थितीतून गेलेलो आहे. तर 7वी झाल्यानंतर ते म्हणले की आई आता मी शाळा सोडतो आणि कुठेतरी नोकरी मिळू शकत होती त्यावेळेला. तर आई म्हणाले की नाही तू शिक म्हणले, मी मी दोन्ही वांडी करते. 7वी झाली, 8वी झाली, 10वी झाली, 11वी झाली. आई आता मी नोकरी करू का? नाही. अजून शिकता येतं ना? हो. काय म्हणजे ग्रॅज्युएट होतात. तू ग्रॅज्युएट हो, मी बाकीचं सगळं बघते. हा सगळा तिचा प्रवास चालू असताना एक दिवस असा प्रसंग आला की ह्या रघुनाथची फी भरायला त्या माऊलीकडे पैसे नव्हते. तेव्हा तिने दुसऱ्या एका कामवाल्या बाईकडून 21 रुपये उसने घेतले आणि त्यांची फी भरली. म्हणजे इतकी परिस्थिती त्यांची वाईट होती असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे करत असताना त्याला वाटायचं ना आपली आई धुणी भांडी करते, अमुक करते, तमुक करते, आपण म्हणजे तिला हातभार लावा आणि घरात म्हणजे व्यवस्थित चालू झालं असतं. पण आईचा आग्रह होता तू अजून शिक, अजून शिक, अजून शिक. ग्रॅज्युएट झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते म्हणले आई आता नोकरी नाही नाही याच्यानंतर काय करता येतं? ते म्हणले पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं, तू ते कर. मधल्या काळात एक चांगली गोष्ट घडली ज्याचा मला पण अभिमान आहे की त्यावेळेला टाटांनी एक शिष्यवृत्ती ठेवली होती. थोरात टाटांनी एक शिष्यवृत्ती ठेवली होती की अशी जी हुशार मुलं असतात तर त्यांना शिक्षणात अडचण आली तर त्या हुशार मुलांनी त्या ठिकाणी तो अर्ज करायचा टाटा ट्रस्टकडे आणि त्या अर्जामध्ये सगळी माहिती भरायची. ती माहिती भरल्यानंतर त्या ट्रस्टच्या लोकांना जर योग्य वाटलं तर ते त्याला शिष्यवृत्ती देत असतात. फारच त्यावेळेला परीक्षा असा प्रकार नव्हता, कारण शिक्षण घेणारी मुलंच कमी असायचे त्याला. तर ते कुणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी तो अर्ज भरला आणि दिला आणि त्यानंतर त्यांना 60 रुपये महिना शिष्यवृत्ती चालू झाली. त्या काळात 60 रुपये म्हणजे बऱ्यापैकी होते, पण हे नंतरच्या काळात झालं. ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले. आई मी आता नोकरी करू का? नाही मग याच्यानंतर काय शिकता येतं? याच्यानंतर डॉक्टरेट करता येतं, मग तू डॉक्टरेट कर. डॉक्टरेट झाले. आई आता मी नोकरी करू का? आई म्हणले याच्यानंतर काही शिकता येतं का? ते म्हणजे पोस्ट डॉक्टरल रिसर्च नावाचा एक प्रकार असतो, तू कर. मी आपलं दोन मांडी चालू ठेवते. ते पण झाले. आणि मग विचारलं की आई आता मी नोकरी करू का? आईने विचारलं याच्या पुढे काही शिकता येतं का? मुलाने उत्तर दिलं नाही. पुन्हा विचारते तुला याच्या पुढे काही शिकता येतं का? मुलाने परत अगं आई नाही. पुन्हा विचारते या पुढे काही शिकता येतं का? तिसऱ्यांदा नाही म्हटलं तर मुलगा अगं आई नाही, मी जगात आता याच्या पुढे पलीकडे कुठं शिक्षण नाही म्हटलं. मग तू नोकरी करायला हरकत नाही. यांचा पुढचं करिअर सगळं चालू झालं. पहिल्यांदा इंग्लंडमध्ये नोकरी केली, नंतर भारतात आले, नंतर भारतामध्ये ते MCLचे डायरेक्टर झाले वगैरे. खूप मोठा माणूस मोठा होत गेला. त्याला जो 40पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीनी डॉक्टरेट दिलेली, तो माणूस किती मोठा आहे. त्यांना ज्यावेळेला 25वी डॉक्टरेट मिळाली त्यावेळेला सकाळच्या वर्तमानपत्रात आपल्याला माहिती आहे, सकाळ वर्तमानपत्राच्या त्यांची मुलाखत घेताना त्यांची आई पण तिथं होत्या. तर आईला म्हणजे ते म्हणजे आईला पण काही प्रश्न विचारत होता. त्यामुळे आईला पण प्रश्न विचारले. त्या प्रश्नोत्तरातून जे निष्पन्न झालं ते मी या ठिकाणी सांगतो. ते झालं असं, त्या पत्रात मुलाखत घेणाऱ्या बाईने विचारलं की तुम्ही म्हणजे त्यांना विचारलं तुम्ही कसे आला? तिने सांगितलं माशेवरून इकडे आले वगैरे थोडंसं सांगितलं. ते म्हणजे एवढंच असून सुद्धा तुम्ही मुलांना एवढं कसं काय शिकवलं? तुम्ही घरामध्ये घरकामं करत होता, धुणी भांडी करत होता, कसं काय शिकवलं? तेव्हा त्यांनी ती हकीकत सांगितली. मुलाला 25वी डॉक्टरेट मिळाल्यानंतर सांगितली बरं का, आधी सांगितले नाही कोणाला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इथं आल्यानंतर माझ्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. खूप आर्थिक अडचणी यायची. तर त्यावेळेला मला कोणतरी सांगितलं, हे स्वातंत्र्य मिळालं नव्हतं बरं की काँग्रेस भवनतर्फे अशा गरजू स्त्रियांना नोकरी दिली जाते. म्हणून मी ते अर्ज लिहिला आणि तिकडे गेले. अर्ज त्यांनी वाचला आणि टणकन फाडून फेकून दिला. त्यांना वाटलं आपल्याला नोकरी मिळणार. नोकरी मिळाली की एक ठराविक उत्पन्न घरामध्ये यायल्यामुळे जर प्रपंच आपला व्यवस्थित चालला असता, दोघां मुलांना व्यवस्थित राहिलं होतं, तर टणकन फाडून फेकून दिला. ते म्हणले केव्हा फेकून दिला? मला ते म्हणले बोर्ड वाचलं नाही का? काय इथं 3री शिकलेल्या लोकांना निघते, कमीत कमी शिक्षण 3रीपर्यंत पाहिजे, तुमचं 2रीपर्यंत आहे, त्यामुळे अर्ज फेकून दिला का तुम्ही? त्या माऊलीची सगळी स्वप्न भंग झाली.
नाही, तिने पण काहीतरी मनोरथ केले असते ना, की आता आपल्याला नोकरी मिळाल्यावर आपण असं करू तसं करू. थोडीशी निराश झाली. पण त्यानंतर आता मी पुन्हा सांगतो, आदिशक्तीचा गजर किंवा आदिशक्तीचा जागर कसा असतो ते दिवस. ते ऐकल्यानंतर तिच्या मनात एक विचार आला, की एका इयत्तेच्या फरकासाठी मला नोकरी नाकारली गेली. मी माझ्या मुलाला इतका शिकवेन की जगातला कोणी त्याला नोकरी नाकारू शकणार नाही. काय महत्वाकांक्षा घेतली होती विचार करा. दुसरी शिकलेल्या धुणी भांडी करणाऱ्या बाईने ती महत्वाकांक्षा. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, आदिशक्तीचा गजर असतो. आणि म्हणून मी ते माझ्या मुलाला शिकवलं. म्हणजे पहिले तिथे म्हणजे ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचे डोळे पांढरे झाले असतील हे कारण विचार करा, एक धुणं भांडी करणारी बाई अशी स्वप्न बघू शकते का? तर बघू शकते. कोण बघू शकते? कर्तृत्वान स्त्री बघू शकते. म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं एक उदाहरण घेतलेलं आहे. आणि त्यामुळे एक म्हणायला काही हरकत नाही की आई ही केवळ एक हाडामासाची व्यक्ती नसून आई ही केवळ हाडामासाची व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनाभिषिक्त कुलगुरू असते. पुन्हा वाक्य सांगतो, आई ही हाडामासाची एक व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यालयाचे नाही विद्यापीठाची अनाभिषिक्त कुलगुरू असते. म्हणजे हे केवढं मोठं वाक्य आहे आणि हे बरोबर त्यांना लागू पडतं. म्हणून या ठिकाणी हे उदाहरण द्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण घेऊया की बरं वेळ कमी आहे तेव्हा माझ्या इथंच मी त्या ठिकाणी सांगत नाही. आता ती एक स्त्री आईच्या भूमिकेतून बघितली आपण. आता या पत्नीच्या भूमिकेतून बघूया. त्याच्यातले काही माहितीची उदाहरणं, काही नाही माहिती नसलेली उदाहरणं आहेत. त्याच्यात पहिल्यांदा मग ते आपण पौराणिक काळात गेलं तर वाल्या कोळ्याचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. वाल्या कोळ्याची पत्नी होती. वाल्या कोळी काय करत होतं आपल्याला माहिती आहे. एक दिवशी अगदी थोडक्यात सांगतो, एक दिवशी त्यांना नारद मुली आले. तो नारद मुलींच्या अंगाला कुऱ्हाड घेऊन धावून गेला. हे असं सांगितलं जातं की तो वाटमारी करायचा, त्या लोकांना ठार मारायचा, त्याचे पैसे दागिने हडप करायचा आणि त्याच्यावर त्याचा प्रपंच चालला होता असं सांगितलं जातं. तर तो त्याच्या अंगावर धावून जायचा. आत्तापर्यंत काय होतं तर तो अंगावर धावून आला की समोरचा माणूस गरीब जात व्हायचा, पळून जायचा प्रयत्न करायचा, ते दयाभक्तीची भीक मागायला लागायचा वगैरे वगैरे सवत होतं. याची सवय होती. नारद मुनी काय भेटली त्याच्याकडे नुसते हसत मुखाने बघत राहिले. पहिला धक्का त्याला बसला. याचं कारण आहे सांगतो मग पुढे जातो. नामस्मरण करणारा माणूस निर्भय होतो कसा, हे याला आपल्याला या उदाहरणातून दिसतं. तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नारद मुनी सतत नारायण नारायणाचा जप करत असतात. त्यामुळे जप करणाऱ्या माणसाला आपण नवरात्रामध्ये सुद्धा हा 99 मंत्राचा जप करतो. त्याचं पण सामर्थ्य आहे, पण ते आपण पुढच्या वेळेला बघूया त्या ठिकाणी. तर पहिला त्याला धक्का बसला. मग त्यांची बोलाचाली सुरू झाली आणि मग त्यांनी नारदांनी त्याला प्रश्न विचारला की तू हे सगळं का करतो, लोकांची हत्या का करतो? तर त्यांनी सांगितलं मी माझा प्रपंच चालवण्यासाठी हत्या करतो. म्हणजे तू हत्या करतोस हे पातक नाही का? तो म्हणला आहे म्हणे. तर मग म्हणत असं करतो, तू ज्यांच्यासाठी हे करतो घरी जा, मी इथं थांबतो. घरी जा आणि तुझ्या बायकोला विचारून घे की या पातकांची निम्मी जबाबदारी घ्यायला तू तयार आहेस का? आता थोडंसं बोलणं त्याचा कदाचित नारदांवर विश्वास बसला होता. म्हणून तो म्हणला आलायच नाही तर थांबा. घरी गेला आणि घरी बायकोला विचारलं की असं त्यांनी नारद मुनी वगैरे काय त्याला काय माहिती असेल की नाही, पण त्यांनी सांगितलं असेल मला एक माणूस भेटला, त्याने असं मला सांगितलं आणि हे सगळं मी तुमच्यासाठी करतो. म्हणून मी जी पातकं करतो, जी हत्या करतो, त्या हत्येचे जे मला पातक लागेल त्याची निम्मी पातकं तू घ्यायला तयार आहेस का? पत्नी हुशार होती. ती म्हणाली तुम्ही जे काय करता ते तुम्ही तुमचं कर्तव्य करता. त्यामुळे पाप पुण्य सगळं तुमच्यासाठी आहे. आम्ही त्याची जबाबदार नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य करता, तर ती काय पातकं असतील पुण्य असतील ते तुमचं तुम्हाला, आमचा काहीही संबंध नाही. एका क्षणात त्याच्या डोळ्यापुढे काजळे चमकले. कारण आत्तापर्यंत त्याला वाटत होतं आपण सगळे मुला माणसाची करतो, मग मुलं काहीही करायला तयार असते. बायको पण म्हणेल हो हो हो. नाही बायकोने धक्का दिला पहिला. तो त्या संभ्रमित अवस्थेत नारदांपुढे आला. नारदांच्या पायात लोटांवर घातलं आणि म्हणाला असं असं झालंय, आता माझी पातकं माझ्या डोळ्यासमोर नाचतायत इतक्या लोकांच्या हत्या, आता मी काय करू? मग नारदांनी त्याला रामनामाचा उपदेश केला. असं सांगितलं जातं. त्याला राम हा सरळ म्हणता येत नव्हता, त्यामुळे तो मला म्हणत होता असं त्या सांगितलं जातं. आणि त्याच्या रामदास स्वामींचा एक ओवी पण आहे, उपराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र श्री रघुनाथाचे.
आणि ह्या नामस्मरणाने तो कुठे किती मोठा झाला. उपराटा नाव मरा मरा म्हणून सुद्धा उपराटा नावासाठी वाल्मिकी तरला उठाउठी त्याचा उद्धार पण झाला. पण भविष्यवल्ला शतकोटी चरित्र श्री माझे पुढं सगळं रामायण त्यांनी आधीच त्या ठिकाणी लिहून ठेवलं. असं इतकंच म्हणजे नामस्मरणाच्या जोरावर माणूस किती सामर्थ्यवान होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये कवित्व म्हणजे बऱ्याच शक्ती निर्माण होतात. त्याच्यातलं एक आपण या ठिकाणी बघितलं. आता हे परिचित एक उदाहरण आहे. आणखीन एक परिचित उदाहरण बघूया की ती आहे तुळशीदासाची पत्नी. तुळशीदासाची पत्नी रत्नावली होती. आपल्याला माहिती तुळशीदास हे पूर्व आश्रमामध्ये साधे प्रपंचिक होते. प्रपंचात खूप आसक्त होते. एक दिवशी बायको माहेरी गेली. यांना करमेना म्हणून ते त्या गावी गेले. गावी गेले तर रात्र झाली होती. तर रात्री गेले तर दाट होतं तर सासरीमुळं म्हणतील आत्ता कसं काय आहात म्हणून ते म्हणले काय करावं. त्यावेळेस तिला लक्षात आलं की ती पत्नीची जी गोडी होती तिच्यामध्ये उजेड होता. आता मग तिथं जायचं तर कसं जायचं तर तिच्या लक्षात आलं की काहीतरी लोमतंय खाली. हे घटना तुम्हाला माहिती आहे फक्त मी याला विषयाला जोडून घेतोय. तर त्याला लोमताना दिसलं तर म्हणलं अरे वा आपण यावं म्हणून बहुतेक बायकोने तो दोर सोडलेला असावा. तो दोरावरनं चढून वरती गेला आणि मग बायकोला भेटलं. बायको तर सगळी तुम्ही आता कशी काय आलात म्हणून तुला भेटायला आपण वरती कसे आलात म्हणे. हे काय तू ती काय दोर सोडला होता त्याच्यावर आलो. दोघांनी कंदिलाच्या वरती बाहेर घेतलं तर तो एक शांत लोम करत होता. तेव्हा ती रत्नावली म्हणाली माझ्या आसक्तीने तुम्ही हा सापाचा विचार न करता मला भेटायला आला. तेवढीच आसक्ती तुम्ही रामापाशी लावली तर कधू रामचंद्र तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. एका वाक्यामध्ये तुळशीदासामध्ये परिवर्तन घडलं आणि पुढे ते भक्ती मार्गाचा नामक म्हणून ते संत तुळशीदास झाले. म्हणजे पहिलं मी वाल्मिकी यांनी सांगितलं वाल्मिकी रामायणाच्या खालोखाल तेवढाच महत्वाचा जो समजला जातो तो तुळशी रामायण समजला जातो. म्हणजे इतकी पायरी त्यांनी त्या ठिकाणी लागली. पण याला कारणीभूत कोण ठरली एक स्त्री. आता ती किती शिकली होती काय शिकली होती मला तर वाटतं ती अजिबात शिकलेली नसावी. पण मगाशी मी सांगितलं की स्त्रीमध्ये ती काही गुणधर्म असतात ते त्यावेळेला प्रकटतात. याचं एक उदाहरण बघायला सांगतो. आता तुमच्या मनामध्ये कदाचित विचार आलाय की हे पौराणिक काळात सगळं ठीक होतं आता तसं काही नसतं वगैरे वगैरे. असं काही नाहीये. मगाशी त्या शाळकरी मुलीचं मी उदाहरण सांगतो. आता तुमच्या माहितीचं एक उदाहरण सांगतो की म्हणजे त्या अतिशय आधुनिक काळातलं उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रेडियम या धातूचा आपण शाळेत शिकलो. रेडियम धातूचा शोध मेरी क्युरी आणि तिचा पत्नी पियर त्याचं नाव पियर क्युरी या दाम्पत्याने लावला आणि त्याच्यानंतर त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं. नोबेल प्राईज काही लाख डॉलर असतं. ते किती डॉलर्स असतं आता डॉलर ठेवून द्या आपण विषय. तर हे पारितोषिक मिळाल्यानंतर आता ते चांगले श्रीमंत झाल्याचं म्हणायला हरकत नाही. एक दिवशी सकाळची म्हणजे गोष्ट होती. दोघे नवरा बायको असं खिडकी होती. त्या खिडकीच्या तिथे असं खुर्च्या टाकून शेकत शेकत चहा पीत बसले होते. तर चहा पिता पिता पियरी म्हणाला बायकोला मेरी या रेडियमच्या शोधामुळे आपण जगविख्यात झालेलो आहे. हो आपल्याला पैसे पण भरपूर मिळाले. हो आता आपण आणखीन एक गोष्ट करूया. काय म्हणे आपण या शोधाचं पेटंट घेऊया. थोडीशी माहिती म्हणून सांगतो. माझ्या माझ्या म्हणजे जो कोण व्यक्ती असेल ते माझ्या बौद्धिक सामर्थ्याने मी एखादी गोष्ट नवीन शोधून काढली किंवा एखादं तंत्रज्ञान शोधून काढलं किंवा एखादी कार्यपद्धती म्हणजे प्रोसेस म्हणतात हे शोधून काढले तर त्या गोष्टीवर माझा बौद्धिक हक्क असतो. पण तो हक्क मला पेटंट नोंदवल्यावर मला मिळतो. त्याची फी वगैरे पण असते त्याची प्रोसेस पण असते. हे पेटंट म्हणजे देशीय स्तरावर पण घेता येतं आणि आंतरदेशीय स्तरावर पण घेता येतं. त्याचे बरेच नियम असतात. ते 20 वर्षापर्यंत लागू असतं. म्हणजे 20 वर्षापर्यंत त्या शोधावर तुमचा हक्क असतो. पण ते संशोधन वापरून कुणाला त्याच्यातून संपत्तीची निर्मिती करायची असेल कुणाला पैसे मिळवायचे असतील किंवा कुठल्याही कारणासाठी वापरायचे असतील तर ते माझ्याकडे येऊ शकतात. मला विचारतात की तुमचा हा अमुक शोध आम्हाला वापरण्यासाठी हवा आहे. तर त्याचे स्वामित्वाचे हक्क जे तुमच्याकडे आहेत तर ते वापरण्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्या. तुमची जी काही फी असेल ती आम्ही द्यायला तयार आहोत. असं ते साधारण प्रोसेस आहे. म्हणजे पेटंट नोंदवल्यानंतर त्या गोष्टीवर आपला हक्क राहतो आणि त्या हक्काच्या जोरावर आपण भरपूर पैसे कमवू शकतो. याचं एकच उदाहरण देतो. उदाहरण जरा विचित्र आहे. हे नोबेल प्राईज ज्यांनी निर्माण केलं त्याचं नाव अल्फ्रेड नोबेल. त्यांनी स्फोटकाची 255 पेटंट जास्तच असतील 255 पेटंट नोंदवली होती. त्यांनी त्या स्फोटकाची बरं का
त्याचा स्फोटकाचा उपयोग त्यांनी पहिल्यांदा खाणकामासाठी करायचा असं ठरवलं. म्हणजे हेतू त्याचा चांगला होता, पण नंतर लोकांनी त्याचा उपयोग त्या फुगळे करण्यासाठी वगैरे सुरुवात केला. पण ह्या पेटंट असल्यामुळे त्याला त्याची फी द्यायला लागली. त्या फीमधून त्याला इतकी अगणित संपत्ती मिळाली की याचं काय करायचं हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला. त्याचं वैवाहिक आयुष्य फारसं चांगलं गेलं नाही वगैरे वगैरे. त्यांनी मग शेवटी असं ठरवलं की संपत्ती आपण स्वीडिश सरकारकडे देऊया. आणि स्वीडिश सरकारला सांगितलं, हे माझी करोडो का जी अब्जावधीची संपत्ती ही तुमच्याकडे जमा करा, आणि याच्या व्याजातून दरवर्षी काही संशोधक, मी जसा संशोधक होतो काही संशोधक लोकांना माझ्या नावाने एक प्राईज द्या वर्षातून. मग ते पदार्थ विज्ञानात असेल, ते केमिस्ट्रीमध्ये असेल, ते आरोग्यविषयी असेल, काहीतरी त्यांनी 7-8 कॅटेगरी केलेल्या आहे. एक शांतता पण पाहतो शेवटी, ज्याच्याबद्दल आपले ट्रम्प त्याच्या गडबड करतायत तसं पण एक आहे. असो, तर ते त्याच्यात मग स्वीडिश सरकारला ते आवडलं, त्यांनी पण त्याच्यामध्ये काही धन घडली आणि दरवर्षी हे नोबेल प्राईज त्या ठिकाणी निर्माण झालं. तर असं पेटंट आपण नोंदवूया. मग पेटंट नोंदवायला काय होईल ते म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपण अगणित संपत्ती वगैरे वगैरे ते म्हणजे बायकोने त्याला सांगितलं पेरी जरा थांब. मग तो पुढे सांगायला लागला ना, पैसे मिळाले तर आपण असं करू तसं करू तसं करू वगैरे. पेरी जरा थांब म्हणलं काय, जरा या खिडकीकडे आणि तिच्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे बघ. काय सांगितलं, या खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे बघ. ते म्हटलं, तो म्हणला हेच काय, मी नाही समजलो. मेरी अत्यंत सुंदर बोलली. ते सांगितल्यानंतर तुम्हाला पण अतिशय आनंद वाटेल. मेरी म्हणाली, हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत येतोय, हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत येतोय, म्हणून खिडकीने त्या सूर्यप्रकाशावर हात कसा करायचा का. तो म्हणला मला नाही समजलं. ती म्हणाली, जगातलं सगळं ज्ञान हे परमेश्वराचं आहे, जगातलं सगळं ज्ञान परमेश्वराचं आहे, आपल्याद्वारे ते प्रकट झालं, म्हणून आपण त्याच्या हक्क सांगायचा का. जसं खिडकीने सूर्यप्रकाशावर हक्क सांगणं चुकीचं आहे, तसं आपण पण या रेडियमच्या शोधावर आपला हक्क सांगणं चुकीचं आहे. आपण हे सगळ्या जगाला मुक्त हस्ताने वाटूया. तो एकदम खचेत झाला. तो म्हणाला की मेरी माफ कर आणि मी तुझे आभार मानतो की पैशाच्या मोहातून मला सावरण्याबद्दल. स्त्री शक्ती काय करू शकते विचार करा. आता ह्याच्यातून पुढं काय झालं की रेडियमचा उपयोग अनेक क्षेत्रामध्ये व्हायला लागला. तुम्हाला आठवत असेल लहानपणी रेडियमची घड्याळ असायची बघा, तर मग आपण ते बघा माझं घड्याळ किती वाजता वगैरे. तो रेडियम असा नव्हता, पण ते थोडंसं त्याचं गौण स्वरूप असं होतं म्हणायला. परंतु रेडियमचा उपयोग अनेक क्षेत्रामध्ये जीवनात व्हायला लागला. त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरच्या थेरपी ज्या असतात निर्णय, त्याच्यामध्ये रेडिएशन थेरपी नावाचा प्रकार आहे. तर त्या रेडियमच्या म्हणजे त्या किरणांच्या माराने ते कॅन्सरचे ज्या पेशी असतात त्या जाळून टाकल्या जातात. अशा हजारो लोकांचे या रेडिएशन थेरपीमुळे प्राण वाचले असतील. या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळाला नक्कीच मिळाला असेल. कारण जर का पेटंट लागलं असलं तर ती रेडिएशन आता थोडीशी महाग आहेच ना, पण याच्यापेक्षा कदाचित दसपट महाग झाली असती ती, कारण त्यांची फी त्याच्यातून येणार ना, मग दसपट महाग झाली असती. परंतु त्यांनी मुक्त हस्ताने वापर करायला सुरुवात केल्यामुळे सगळ्या जगाला त्याचा फायदा झाला आणि त्याच्या फायद्यातून तिला जो दुवा मिळाला, तिला कुटुंबा किती म्हणजे लोकांच्या आशीर्वादातून काय होऊ शकतं हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मेरीला परत एकदा नोबेल प्राईज मिळाला. 1-1-2 झाले. तिच्या पश्चामध्ये तिची मुलगी आयरीन, ती पण सुरुवातीला त्या संशोधनामध्ये इन्व्हॉल्व होती, आणि तिचा जावई फ्रेडरिक यांना सुद्धा नोबेल प्राईज मिळाला. म्हणजे घरात मेरीला 2, नवऱ्याला 1-3 आणि आयरीन आणि फ्रेडरिक म्हणजे एका घरामध्ये 5 नोबेल प्राइजेस मिळाले. कुणाचे आशीर्वाद घेतले तर आपल्याला काय मिळू शकतं हे मी वैज्ञानिक उदाहरण सांगतोय. मी काय तिथं परमार्थाचा काहीही संबंध नाही. मी कुठं ते नामस्मरण करत होते, त्यांनी गीता वाचली होती असं काही सांगत नाही. फक्त एक चांगल्या आचरणातून काय होऊ शकतं आणि हे परिवर्तन करण्याचं काम मेरीने केलं. म्हणजे जे रत्नावलीने काम केलं होतं, जे माशेलकरांच्या काम केलं होतं, तेच काम ही आदिशक्ती करते आणि या आदिशक्तीचा आपण जागर करत आहोत. या पत्नीच्या रूपामध्ये आपण बघितलं. आणखीन एक जाता उल्लेख करून देतो आपल्या सगळ्यांचं, म्हणजे मी जमलं तर त्या विषयावर एक व्याख्यान पण घेणार आहे नंतर पूर्ण केलं तरी. पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई फारशा त्या प्रसिद्धीला आलेल्या नाहीत. त्या नाटकात त्यांचे काम करायचे वगैरे,
पण तसं पु ल म्हणलं तर व्यवहारवादी अजिबात नव्हते. त्याचा लोक गैरफायदा घ्यायचे. म्हणजे पुलांना म्हणजे पुलांनी नाटक लिहिलं, नाटकाची रॉयल्टी द्यायला लागते. अहो देतो, पुढच्या महिन्यात देतो, जर आमचा शो चांगला चालू दे असं म्हणून काही लोकांनी पैसे बुडवले पण आहेत. ज्या वेळेला सुनीताबाईंच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी पुलांना सांगितलं, नाटक बिटक तुम्ही लिहा, पुढचा व्यवहार मी बघेन. नाटक बिटक तुम्ही लिहा, पुढचा व्यवहार मी बघेन. हो नाही करता करता ते तरी सुद्धा एक दोघांनी त्याच्यातून फसवलं त्यांना, असू दे. पण त्या सगळ्या उपक्रमातून मग त्यांची नाटकातून असो, त्यांच्या लेखनातून असो, त्यांच्या व्याख्यानातून असो, त्यांच्या निर्णय दौऱ्यातून असो, जी काही संपत्ती निर्माण झाली ती संपत्ती सगळ्या सुनीताबाईंनी व्यवस्थित जतन करायला सुरुवात केली. आणि त्याचा फायदा असा झाला, नंतर पुलंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये कोणाला सांगितलं नाही, कुठल्याही गाजावाजा केल्या नाही, लाखोनी देणग्या दिलेल्या आहेत लोकांना. बाबा त्यांना ते थिएटर बांधण्यासाठी दिले. इथं आयुका माहिती पुणे युनिव्हर्सिटी, तिथं चांगली देणगी दिली त्यांनी. आणि त्याच्यानंतर सुनीताबाईंनी आयुकाला 25 लाख रुपये दिले. इथे म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे नारळीकरांनी जे स्थापन केलं त्याला 25 लाख रुपये दिले. एवढंच नाही तर त्यांच्या सगळ्या लेखनाचे हक्क त्यांच्या पश्चामध्ये आयुकाला मिळावे असं त्यांनी डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. मी विचार करा, एक स्त्री नुसतीच परिवर्तन करते असं नाही तर ती त्यांची अर्थमंत्री पण झाली असं म्हणायला काय हरकत नाही. हे पुलंचं या ठिकाणी उदाहरण आहे. राण्याच्याच विचार, आता राणी या भूमिकेत गेलो आपण तर जिजाबाईंचं आपल्याला कर्तृत्व माहिती आहे, झाशीच्या राणीचं कर्तृत्व माहिती आहे, तारा राणीचं कर्तृत्व माहिती आहे. या सगळ्या स्त्रियांचा आपण विचार केला तर ती स्त्री शक्ती कुठल्या क्षेत्रात प्रकट होईल हे काय सांगता येत नाही, पण जिथं प्रकट होते तिथं ते अद्वितीय कामगिरी करते. म्हणून मी म्हटलं कर्तृत्व स्त्रिया परिचित आणि अपरिचित. आता महिला पुरोहित हे आपण मान्य केलेले आहे. तिथे उद्यान प्रसाद मंगल कार्यालय आहे, तिथे तत्ते नावाचे जे गृहस्थ होते त्यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी ती महिला पुरोहित ही संकल्पना महिला पुरोहित घडवायला सुरुवात केली. आजही अक्षरशः हजारो महिला म्हणजे त्यांना ते प्रपंचाला मदत म्हणून ते कदाचित करत असतील, पण तरी सुद्धा महिला पुरोहित ही संकल्पना नव्हतीच, पुरुषच असायचे. आता बारशापासून 13व्यापर्यंत अंत्यविधी सकट या सगळ्या महिला पुरोहित करतात. तर हे म्हणजे स्त्री शक्तीचं एक आणखी रूप बघायला काही हरकत नाही. आता ह्याच पौरोहित्याचं टोकाचं रूप मी तुम्हाला घेऊन जातो. तर त्या महिलेचं नाव आहे गुलाबबाई त्रिपाठी. हे साधारण 2005 म्हणजे 5च्या अगोदर, एक 70-80 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. एक मी त्या गावानं गेलो. आपण कुणी अयोध्येला जर का गेला असेल तर अयोध्येला जाताना किंवा येताना ते गाव लागतं बरं का. त्या गावाचं नाव आहे फाफा माऊ चकिया, नाव विचित्र आहे. फाफा माऊ चकिया, ते बोर्ड पण आहे, मी बघितलं तो बोर्ड. तर तिथं एक मुलगी जन्माला आली. पण त्या गावामध्ये अघोरी प्रथा होती. ती प्रथा काय होती, मुलगा जन्माला आला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मुलगी जन्माला आली तर तिला एका मडक्यात घालायचं आणि पुरून टाकायचं. किती अघोरी प्रकार होती बघा. पण गुलाबच्या वडिलांना काय वाटलं कोणाचं, ते एकुलते कदाचित मुलगी झाली असेल की बऱ्याच दिवसांनी झाली असेल म्हणून त्यांनी ते तिला म्हणजे मारायचं नाकारलं, तिला वाढवायला सुरुवात केली. शाळा वेळ काही नाही ते बरं. तर त्यावेळेला ती काय करायची, वडिलांबरोबर असायची. पण नंतर तिने बघितलं की तिला काय आवड होते कोण जाणे. तिने लहानपणापासून पुरुषांनी करायचे सगळे व्यायाम करायचं, जोर बैठका, लाठीकाठी पण शिकली, बऱ्याच गोष्टी ती शिकली बरं का. कुस्ती शिकली, अमुक शिकली, तमुक शिकली. शरीर बळ संपन्न करायचं. म्हणजे इतर बायका नदीवर जाऊन एक हंडा पाण्याचा असेल तर ती 4-4 हंडे पाणी घेऊन यायची, इतकी दिवस ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली. हे सगळं तिच्या ओव्हर ए पिरियड ऑफ इयर्सचं झालं. पण नेमकं 7व्या वर्षी तिचं लग्न झालं. त्या काळात होतं, पूर्वीच्या काळात होतं. 7व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती परत एक दिवस सासरी गेली आणि दुसऱ्या दिवशी परत आली. कारण त्याला ती परत पद्धत अशी होती की लग्न झाल्यानंतर ती मुलगी सासरी जाईल, तिथं नमस्कार चमत्कारचं सगळं आहे, तर परत येईल आणि लहान आल्यानंतर मग ती परत आपल्या सासरी जाईल. ही सर्वमान्य पद्धत होती. त्यामुळे 10व्या वर्षी ती परत म्हणजे 7 ते 10 म्हणजे ह्या 3 वर्ष ती आपल्या घरातच राहिली. 10व्या वर्षी परत गेली. तर जाण्यापूर्वी 7 ते 10 या काळामध्ये ती वडिलांबरोबर स्मशानात जायची. वडील काय करायचे, स्मशान पौरोहित्य करायचे, म्हणजे अंत्यविधीचं काम करायचे. तिकडं त्या लोकांना महापात्र असं म्हणतात. म्हणजे महापात्राचा व्यवसाय ते करत असत आणि त्याच्यात त्यांचा प्रपंच भागत असेल कदाचित, जे काय असेल ते करत असताना ही वडिलांच्या बरोबर जायची आणि अहेतुकपणे तिने ते सगळे मंत्र पाठ करून टाकले.
असं काही ठरवलं नव्हतं. आता 7 वर्षाची मुलगी असं काय ठरवणार, पण काय करणार, तिने ते सगळे मंत्र पाठ करून टाकले. एक दिवस गडबड झाली, तिचे वडील कैलासवासी झाले. पण जाण्यापूर्वी ते म्हणाले होते की माझा, तिला वडिलांच्या लक्षात आलं की हिला सगळे मंत्र येतात म्हणून ते कदाचित म्हणलं असेल माझा अंत्यविधी तूच कर म्हणून सांगितलं असेल. त्याप्रमाणे तिने तिचा अंत्यविधी केला. पण आता दुसरी बाजू या बाजूबद्दल बोलूया. तिचं लग्न जरी झालं होतं तरी नवरा काही कमवत नव्हता. घरामध्ये 18 दारिद्र्य होतं. बऱ्याच वेळेला खायला अन्नही नसायचं. त्यामुळे तिने वडिलांचा अंत्यविधी केल्यानंतर तिच्या मनात असा विचार केला आला की आपण हा व्यवसाय का करू नये, वडिलांचा अंत्यविधीचा व्यवसाय आपण काय करू नये, असं म्हणून ती त्या महामात्र व्रताचा वारसा घेतला आणि काम करायला सुरुवात केली. आता घरात काहीच पैसे येत नव्हते म्हणून कदाचित तिच्या सासऱ्यांनी मूकसंमती दिली असं सांगितलं जातं. पण हे काशीतले लोक मान्य करतील का? काशीमध्ये हे हळूहळू लोकांना कळलं की लहान मुलगी त्या ठिकाणी पौरोहित्य करते, ती थोडीशी मोठी झाली तरी तिचं चालूच होतं, तिचं काहीतरी प्रपंच तिचं भागत असेल थोडंफार. पण हे सगळं कळल्यानंतर हे प्रथेच्या विरुद्ध होतं. त्यावेळेला स्त्री पुरोहित म्हणजे स्मशानात आपलं स्मशान पौरोहित्य करणारी स्त्री असा प्रकार नव्हताच त्या ठिकाणी. त्यामुळे सगळ्या गावामध्ये खळबळ मागली आणि घरातल्या लोकांनी तिला पहिले प्रवृत्त करायचा प्रयत्न, पण तिने काय दाद दिली नाही. शेजार पाजारांनी दाद दिली नाही, गावातल्यांनी दाद दिली नाही. मग एक दिवशी तिला ते बाकीचे महापात्र त्यांना म्हटलं हे आपल्या पोटावर पाय देते म्हणून त्याने एक दिवशी तिला आरडाओरडा केला, तिने दाद दिली नाही. त्याने एक दिवशी तिच्यावर मारेकरी घातले. पण ही अशी भक्कम होती, तिने लाठीकाठी शिकलेली होती. तिने लाठीकाठी युद्ध करून त्या सगळ्यांना पिटवून लावलं. पण नंतर तिच्या लक्षात आलं, हे ती मोठे होत असताना या सगळ्या गोष्टी होत्या, तिच्या लक्षात आलं की आपण कदाचित जमा आला तर आपण एकटी पूर्व करू शकणार नाही, आपल्या मदतीला कोणी येत नाही. म्हणून तिने सरकार दरबारी खटपट करून पिस्तुलाचं लायसन्स मिळवलं. आणि हे पिस्तूल नंतर कोणी आलं तर ते पिस्तूल बाहेर काढल्यानंतर सगळे पळून जायला लागले. त्याच्या विरोधात ते तिथले काशीतले जे स्मशान पुरोहित महापात्र वगैरे ते म्हणले की नाही आता हिला धडा सोपायचा. म्हणून त्यांनी काय केलं, तिच्याकडे जे प्रेत घेऊन येणाऱ्या माणसांवरच हल्ले केले आणि एकाचे हात तोडले. हा मात्र तिला मोठा धक्का होता की आतापर्यंत माझ्या विरुद्ध असेल तर मी लाठीकाठी बंदूक वगैरे ते सगळं ठीक आहे, परंतु दुसऱ्यांवर हल्ला केला तर मी आता त्या ठिकाणी काय करणार. म्हणून तिने असं ठरवलं की आता काशीमध्ये आपण हा व्यवसाय करायचा नाही. म्हणून काशी जवळ एक स्थान होतं, रसुलाबाद नावाचं एक गाव आहे. तिथं घाट वगैरे काही नव्हता, पण तिथं जाऊन तिने त्या ठिकाणी आपला व्यवसाय चालू केला. आता ती काय कोणाची अडवणूक करायची नाही. काही वेळेला हे स्मशान ते लोक करणारे लोक अडवणूक पण करतात पैशासाठी वगैरे वगैरे, पण ती कोणाची अडवणूक करायची नाही. त्यामुळे तिला हळूहळू काम मिळायला लागलं. पण इथं एक सृष्टीतला एक चमत्कार घडला असं म्हणायला हरकत नाही, खरोखरच घडलेला आहे की पहिल्यांदा गंगामाईचं पात्र काही फरलांग अंतरावर होतं. म्हणजे तिथे जे व्यवसाय जे तिथे असे झोपडे बांधून सुरुवात केली होती, काही फरलांग अंतरावर होतं. पण तिने आपलं काम सिन्सिअरली सुरू केल्यानंतर पुढच्या वर्षी जमिनीच्या खाली काय हालचाली झाल्या, भूकंप पण म्हणतात काय हालचाली झाल्या, आणि त्या गंगाबाईचं पात्र तिच्या त्या झोपडीपासून काही अंतरावर व्हायला लागलं. म्हणजे कलियुगात चमत्कार घडतात ते असे की गंगाबाईने तिच्या त्या कर्तृत्वाला तिला म्हणजे आपण पाठिंबा दिला असं म्हणायला हरकत नाही, आणि तिचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू झाला त्या ठिकाणी. पण आता त्याच्यामध्ये काही विचित्र प्रकार पण घडले. एकदा नैनी नावाचं गाव आहे, गावाचं नाव ऐकलं असेल. तिथे एक रेल्वेचा मोठा ॲक्सिडेंट झाला. तिथं काही शेकडो लोक मेले. आता त्या मेलेल्या प्रेतांना नातेवाईक सुद्धा हात लावायना, कारण ते सगळं करून घ्यायचं. 1-2 दिवसात नीट लोकांना कळलं, ते लोक ते जाऊन पोचतो ते प्रेत पुजलेली होती. त्याला स्मशान पौरोहित्य ते पण हात लावायना. सरकारला कुठून तरी कळलं की ही बाई ती त्या ठिकाणी असा व्यवसाय करते. सरकारने ते तिला विचारलं तो पैसे ती म्हणजे करते म्हणून. तिने 135 प्रेतांवर अंत्यसंस्कार केले एका वेळेला, आणि असं ती काम करत राहिली. एक वेळचा रेकॉर्ड तिचे 165 दिवस प्रेत एका दिवसामध्ये, असं दुसऱ्या ॲक्सिडेंटमध्ये. पण तिने कोणाला बेंगून पाठवलं नाही. पण हे गावातील लोक सगळे ॲक्सेप्ट करेल का? गावातल्या लोकांनी तिला विरोध करायला सुरुवात केला, पण हळूहळू त्याचा विरोध मावळा लागला. पण दुसऱ्या बाजूला काय झालं, तिला मुलं बाळ झाली, नवरा तिथे येऊन राहायला लागला, कारण तिला कमवते म्हणजे नवरा पण येऊन राहायला लागला. तिला मुलं बाळ झाली, एक मुलगा 2 मुलगी असं काहीतरी झालं. त्यांना तिने शिकून मोठं केलं. शिकून मोठं केलं, ते खरोखरच उच्चपदस्थ बनले.
मुलगा BBC मध्ये वार्ताहर म्हणून दिल्लीला तिथे लागला आणि दोन्ही मुली प्रोफेसर झाल्या. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईशी संबंध तोडले. कारण माझी आई स्मशान पौरोहित्य करते सांगितल्यानंतर कदाचित आपली नोकरी जाईल, कदाचित लोक आपल्याशी बोलणार पण नाही, कदाचित लोक आपल्याला वाळीत पण टाकतील, असं काहीतरी त्यांना वाटलं असेल. आई मग तरी तिचा व्यवसाय चालू होता. नंतर मात्र सगळं चित्र बदललं आणि तिला लोक गंगा मैया इतकीच पवित्र मानायला लागली. मग तिच्या हातचे चुरमुरे प्रसाद म्हणून भक्षण करायला लागले. असं करत करत 2006 साली तिच्या जीवनाची अंत्ययात्रा संपली. म्हणजे पुन्हा आता ही कर्तृत्वान स्त्री अपरिचित तुमच्या दृष्टीने असेल. तिच्यात मोठं पुस्तक मंगला आठलेकर नावाच्या लेखिकेने मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशा तऱ्हेचं काम सुद्धा स्त्री करून एक मोठ्या कर्तृत्वान होऊ शकते, हे आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता आपण थोडंसं परमार्थाकडे येऊया. काही वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, नाशिकच्या एक बापट काकू म्हणून होत्या. त्यांची गजानन विजय ही संपूर्ण तोडपाठ होते, बघितलं असेल. तर त्या पोथी पारायणाचे कार्यक्रम ज्यावेळेला करायचा, मी त्यांना 2-3 वेळा बघितलेले, नमस्कार पण केलेला. तर त्यावेळेला त्या व्यासपीठावर अशा बसलेल्या असायच्या आणि पोथी वाचणारे सगळे समोर बसलेले असायचे. आणि त्या काय पोथी घेऊन बसलेले नसायचे, त्यांची संपूर्ण पोथी होती. आणि त्यांच्याबरोबर पारायण करण्यासाठी त्या जे बसले होते त्यांना धन्यता वाटायची. आणि त्या बाई खरोखर सात्विक होत्या वगैरे सगळं होत्या. म्हणजे एक कर्तृत्व स्त्री कुठल्या कुठे जाऊ शकते बरोबर. एका वेळेला काही वेळेला 1000 लोक पारायणावर बसलेली असायची, पण त्या मुली एकटी असायच्या. थोडीशी मी आठवण करून देतो. काही वर्षापूर्वी, साधारणतः मला तर एक 20 वर्ष तरी झाली असतील, इतर नूतन मराठी विद्यालयामध्ये नाही रमणबागेमध्ये गजानन विजयचं पारायण त्या ठिकाणी झालं होतं. मी पण गेलो होतो, माझी पत्नी पण होती. त्या ठिकाणी व्यासपीठावर एक तरुण मुलगा बसला. तरुण म्हणायला हरकत नाही, 35 असतील. त्यांच्यासमोर पोथी नव्हती. मला वाटलं की पारायण सुरू होईल, त्याला येईल म्हणून. पण पारायण सुरू झालं नाही, वास्तवात समोर बघितलं तर ते त्यांच्याजवळ पोथी नव्हती. त्यांची पण गजानन विजय पोथी तोंडपाठ आहे. त्यांचं नाव डॉक्टर गजानन खासने, चिंचवडला असतात. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी कर्तृत्व आहे. म्हणजे कर्तृत्व स्त्री पण असू शकते, पुरुष पण असू शकते, हे त्या आपल्या ठिकाणी बघायला मिळतं त्या ठिकाणी. आता एखादी परित्यक्ता, नवऱ्याने हाकलून दिलेली, समाजाने हाकलून दिलेली, आई वडिलांनी हाकलून दिलेली अशी स्त्री सुद्धा कर्तृत्ववान होऊ शकते का, याचं उदाहरण तुमच्या माहितीचं आहे म्हणून मी नावाचा उल्लेख करतो आणि पुढे जातो. आपल्याला सिंधुताई सपकाळ माहिती आहे, मग त्या गेल्या त्या ठिकाणी. त्यांचा तुम्ही तो सिनेमा पण बघितला असेल. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला किती भोग यावेत हे त्या ठिकाणी बघायला मिळतं. पण ती हजारोंची अक्षरशः माय भरली असं म्हणायला काही हरकत नाही. आता ही कर्तृत्ववान स्त्री एका वेगळ्या गोष्टीकडे जातो. एखाद्याची प्रेयसी असली तर वेगळा विषय, तरी सुद्धा काही फरक पडत नाही. त्याचे 2 उदाहरण सांगतो. अल्फ्रेड नोबेल, मगाशी जे मी उल्लेख केला त्यांचा, 1833 ते 1896 हा काळ होता. तर त्यांचं एक सोफी लॉरेन्स नावाच्या एका महिलेवर प्रेम होतं. का कोण जाणे, ते त्यांचं प्रेम काही सक्सेसफुल झालं नाही, विवाह पण झाला नाही वगैरे वगैरे. पण त्यामुळे त्यांनी सगळी संपत्ती त्या नोबेल प्राईजसाठी त्या ठिकाणी दिली. एका अर्थाने ते प्रेम सक्सेसफुल झालं नाही, त्याच्यामुळे अल्फ्रेड नोबेल त्या ठिकाणी नोबेल प्राईज देण्यासाठी प्रवृत्त झाले असं म्हणायला काही हरकत नाही. हे तिच्यामुळे झाले. दुसरे आणखीन एक जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचे वनस्पती शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचं चरित्र तर अद्भुत आहे. कधी जमलं तर तो विषय मी या ठिकाणी घेईन. अत्यंत सुंदर. म्हणजे महात्मा गांधी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेत होतं, घेत असत असं ते नाव आहे. त्यांचं पण एका स्त्रीवर प्रेम होतं. ते सुद्धा निग्रो होते. निग्रो म्हणजे आपण म्हणतो ना कृष्णवर्णीय. ती मुलगी सुद्धा कृष्णवर्णीय होती. का कोण जाणे, ती प्रेयसी आणि प्रियकर असून पण त्यांचं काय प्रेम सक्सेसफुल झालं नाही. पण तरी सुद्धा त्यांना तिने ज्या वेळेला सांगितलं की आता आपण इथंच थांबायला पाहिजे, आता आपण पुढे जायचं नाही, कारण काय आपण त्याच्यात जायला नको, कारण त्यांनी निर्णय घेतलेले, आपण काय करतो. पण तरी सुद्धा ते एक दिवशी खूप दुःखित झाले. एक दिवस स्वतःला कोंडून घेतलं त्यांनी. दुसऱ्या दिवसापासून काम करायला सुरुवात केली. म्हणजे एका कर्तृत्वाने नकार देऊन सुद्धा एखादा माणूस कर्तृत्वाला होऊ कसा शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि तिसरी कथा आहे, ती कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. राजा रवी वर्मा हे नाव तुम्हाला माहिती आहे.
आता हे राजा रवी वर्मा हे केरळाच्या अशा भागातले होते ज्या ठिकाणी विचित्र होते हं. तिथं मातृसत्ताक पद्धती होती. म्हणजे त्या आपल्याकडे काय आहे की पुरुष नोकरी धंदा करतो, पैसे कमवून घरी आणतो, बायकोने घर सांभाळायचं. त्यांच्याकडे उलटं होतं. स्त्रीने उद्योगधंदा करायचा आणि पुरुष तिकडे घरात बसायचे, असं काहीतरी होतं. समोर त्यांना काय आवडलं नाही म्हणून त्यांनी लहानपणीच ते म्हणजे संस्थानिक होते म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी ते घर सोडलं. पुढे चित्रकार झाले, बडोद्याच्या महाराजांनी पण त्यांना मदत केली वगैरे सगळं केलं. असं करत असताना ते मुंबईला होते त्या ठिकाणी. मुंबईला त्यांच्या मनामध्ये एकदा विचार आला, कोणीतरी कदाचित सांगितलं असं देवदेवतांची चित्र काढावीत म्हणून. आता देवदेवतांची चित्र काढण्यासाठी काहीतरी एक आयडिया स्त्री आपल्या डोळ्यासमोर असावी असं त्यांच्या मनात विचार आला होता. त्यात ते मुंबादेवीच्या देवळात एकदा दर्शनाला गेले होते. तिथं एक स्त्री आली आणि तिच्याकडे बघताना एकदम लक्षात आलं आपल्या मनात ज्या ज्या स्त्रीविषयीच्या ज्या कल्पना होत्या त्या सगळ्या त्या स्त्रीमध्ये आहेत. आश्चर्य होतं. त्यांनी धाडस केलं आणि त्याने तिला विचारलं की असं मी असाच आहे तर तू म्हणजे त्या ठिकाणी मॉडेल बनवता, तू माझ्यासाठी मॉडेल बनवू शकते, तुझ्या याच्यावरनं मी हे सगळे चित्र काढतो. ती तयार झाली. आश्चर्य म्हणजे थोडक्यात अगदी सांगतो. आणि राजा रविवर्मांनी जी सगळी देवतांची चित्र काढलेली आहेत ती सगळी तिच्या बघा तुम्ही थोडं चेहऱ्यापट्टी तुम्हाला सारखाच आढळेल त्या ठिकाणी, ती सगळी त्याच्यावर काढतात. असं करत करत असताना त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, चांगल्या दृष्टीने निर्माण झाले. पण हे सगळं करत असताना लोकांना ते आवडलं नाही. लोकांनी त्यांच्यावर खटला भरला, म्हणजे काहीतरी विचित्र वागणूक खटला भरला. त्या खटल्याचा ज्या दिवशी निकाल लागणार होता त्या दिवशी ते ऐकायला गेले. आश्चर्य गोष्ट म्हणजे खटला त्यांच्या बाजूने लागला आणि ते निर्दोष सुटले. इथपर्यंत तुम्हाला सहन होईल पण पुढचं तुम्हाला सहन होणार नाही. घरी आले पण त्या माऊलीचं त्यांच्यावर इतकं प्रेम होतं की ते जर का खटला हरले तर आपल्यामुळे राजा रविवर्मा बदनाम झाले असं संपूर्ण जगात होईल म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती. ट्रॅजेडीज म्हणजे एखादी कर्तृत्ववान स्त्री स्वतःचं जीवन संपवून त्याच्या कर्तृत्वाला कसा वाव देऊ शकतो हे पण आपल्याला या ठिकाणी बघितलं. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण एंडला येतो त्या ठिकाणी की आपल्या गीता धर्म मंडळाकडे येऊया. साधारण 40-45 वर्षापूर्वी ते मनीषा दाते नावाच्या मॅडमनी त्या ठिकाणी गीता संथा वर्ग सुरू केले. त्यानंतर वसुधा पाळणे आल्या आणि आज तागायत 1000पेक्षा जास्त स्त्रियांनी त्या ठिकाणी भगवद्गीता शिकलेली आहे. आणि ते गीता पठण झाल्यानंतर ते स्वरवर्ण सकट शिकवले जाते. मला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल, काही तुमच्यापैकी असते सुद्धा त्याच्यामध्ये. तर ते झाल्यानंतर शृंगेरीला शंकराच्या नंतर मठ आहे, आपल्याला तो मठ म्हणजे त्या तिथेच अशी पद्धत आहे की संपूर्ण गीता स्वरवर्णासकट कंठस्थ म्हणून दाखवणाऱ्या माणसांची तिथे टेस्टिंग केलं जातं, म्हणजे म्हणून घेतली जाते. ते म्हणून घेताना सलग म्हणायला सांगत नाही, कदाचित एकदम थोडं म्हणायला सांगतील, नंतर एकदम 5व्या अध्याय म्हणायला सांगतील, एकदम मध्ये दुसरे अध्याय, एकदम 18व्या अध्याय, असं काहीतरी वेगवेगळ्या मार्गांची परीक्षा येतात. या परीक्षेतून जे पास होतो त्याला 21,000 रुपये दक्षिणा दिली जाते, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे की हे पारितोषिक मिळायला ह्या सुद्धा भरपूर महिला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सगळ्यात लहान मुलगा जो होता तो 8 वर्षाचा होता. आणि त्यांनी का गीता पाठ केली की त्याच्या घरामध्ये आर्थिक अडचण होती. त्याला कोणी ते सांगितलं की आई वडिलांना पण कळलं असेल की असे 21,000 रुपये मिळतात, त्याच्यामुळे त्यांनी गीता शिकायला सुरुवात केली. आणि हे गीता संथा वर्ग केवळ पुण्यातच नाही, पुण्याबाहेर पण येते, महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आणि सर्वात वयस्कर व्यक्ती होती ही 82 वर्षाची होती असं माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित जास्त असेल. म्हणजे आपण पुन्हा येऊ मागे कर्तृत्वात स्त्रिया परिचित अपरिचितमध्ये काही परिचित स्त्रियांची माहिती सांगितली, त्यांच्या नावाने उल्लेख केला, काही अपरिचित स्त्रियांची माहिती सांगितली. पण दोन्हीकडे आपल्याला लक्षात आलं की कर्तृत्व असतं ती शिकलेली असतो किंवा शिकलेली नसतो, तेवढंच जे जाज्वल्य असतं ती कुठल्याही नात्यामध्ये असतो. म्हणजे आईच्या नात्यामध्ये असतो, पत्नीच्या नात्यामध्ये असतो, बहिणीच्या नात्यामध्ये असतो, वहिनीच्या नात्यामध्ये असतो. वहिनीचे सांगायचं एक राहिलं त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बहीण आणि त्याच्या बहिणी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना साथ कशी दिली तर बॉम्ब पोचवायचे होते. त्यांनी गर्भाची असण्याचं सोंग केलं आणि ते बॉम्ब पोटावर बांधले आणि असे बॉम्ब त्यांनी पोचवलेले आहेत. आपण याचा विचार सुद्धा करू शकत नाही, कारण असे आपण म्हणतो ना गावठी पद्धतीने बनवलेले बॉम्ब
केव्हाही स्फोट होऊ शकतात, पण त्याने किती रिस्क घेतली कोणासाठी? स्वातंत्र्य सावरकरांसाठी. म्हणजे कर्तृत्व कुठल्याही नात्यामध्ये असलं तर तेवढंच जजमेंट असतं. त्यामुळे या स्त्री शक्तीला मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल.